पण सेफ राहा, कोणते दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही सेफ तर सर्व ठीक आहे. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल या सामन्यातील श्री नाईक पाय 11 गलमेवाड या टीम कडून. पहिला बॉल पायावर टाकलाय, बीट झालाय. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली आहे. गोलंदाज गणेश. सलामी जोडी प्रकाश आणि अक्षय. पहिला बॉल डॉट. सुरुवात चांगली केली आहे. ओहो, चांगला बॉल. शॉर्ट लाईन डिलिव्हरी. कट करण्याचा प्रयत्न. बीट झालाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. वेगवान गोलंदाज गणेश. पाहायला मिळतोय फ्रंट लाईन बॉलर. नवीन चेंडू हाताळतोय. पहिले षटक मॅटर पॉवर प्ले. इथे पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवा लागेल. पॉवर प्ले मध्ये किमान धावा होण्याची शक्यता असते. गणेश पुन्हा तयार. ओव्हर द विकेटने. फुल टॉस ऑन साइडला. गॅप भरपूर आहे. बॉल चालला मिड विकेट दरम्यान. पहिला चौकार इथे आलाय प्रकाशच्या बॅट मधून. चांगलं हॅलो चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. फुल टॉस. आवाज. हॅलो. पहिले 2 बॉल घेतले होते. हॅलो. हा बॉल देखील डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आहे. शुभ सकाळ. सकाळच्या सत्रातला पहिला सामना. टॉस जिंकल्यानंतर इथे फिल्डिंग घेतलं होतं कारण ड्यू फॅक्टर आहे. व चांगला फटका. इथे बॉलला ऑन साइडला खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. धावसंख्या 1-5. धावसंख्या 5. सध्या पहिलं षटक सुरू आहे. 5 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रबळ गोलंदाजी राहिली आहे गणेश कडून. हो चांगला फटका ऑन साइडला. बॉल हवेत आहे. बॉल करे फिल्डर. हो कॅच ड्रॉप. कॅच सुटली आहे. 1 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. कॅचेस द विन द मॅचेस आपण नेहमीच ऐकलंय. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि आता धावसंख्या झाली आहे धामणे एक्सप्रेस या टीमची धावसंख्या बिनबाद 7. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 7 धावा झाल्यात. सकाळचं सत्र आहे. थोडस ड्यू फॅक्टर. ऐरोली नगरी मधले हे मैदान. साई कृपा. समोरच एक पाण्याची टाकी. एक चांगलं दृश्य इथे पाहायला मिळतात. 7 धावा झाल्यात. आता अक्षय स्ट्रायकिंग एंडला. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. आता गोलंदाज मार्कवर. संपत सेकंड ओव्हर साठी आलाय. पहिला बॉल. ओ बॉल लेफ्ट केलाय पण बॉलच्या स्टंपच्या वरून गेलाय. हा बॉल डॉट. वेगवान चेंडू होता. कोणते बॅलन्स नव्हतं बॅटरचं. कोणते रिएक्शन घेण्याच्या आधीच बॉल तो वेगाने बॉल गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल डॉट. चांगली सुरुवात. संपत. पहिला बॉल डॉट. व चांगला ड्राइव्ह केलाय. कव्हर ड्राइव्ह. फील्डर आहे डीप मध्ये. धावतोय. 1 धावा कंप्लीट. दुसरा तो प्रयत्न परंतु स्पष्ट नकार दिला. चांगला निर्णय. चांगले फिल्डिंग डीप मध्ये पाहायला मिळते. चांगला थ्रो केला इथे. हा बॉल डॉट. संपत. चांगली गोलंदाजी. माफ करा. 1 ओव्हर द विकेटने. बॉल हवेत. पॉइंटच्या थोडस आवाक्याच्या बाहेरचा बॉल. धावतोय. चेस लागली आहे. बॉल फील्ड केलाय त्यानंतर थ्रो केलाय. तो पण 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. आता धावसंख्या पोहोचली डबल फिगर 10 या आकड्यावरती. 10 धावा झाल्यात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ
प्रकाश धावसंख्या 12 सिंगल डबल भर देते कारण सकाळचं सत्र आहे थोडस धावा कमी होतील. पहिल्या सामन्यामध्ये जो पहिला सामना तो टॉस फॅक्टर हा महत्वाचा असतो. 12 ऑन बोर्ड. हो चांगला फटका दमदार स्ट्रोक चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतंय प्रकाशच्या बॅट मधून. हा आला इथे पहिला षटकार या पहिल्या डावातील. चांगलं टायमिंग. प्रकाश घुरव ऑन फायर. आता धावफलक झालाय 18 ऑन बोर्ड. चांगली फलंदाजी. आता धावफलक हलत ठेवले आकार दिलाय प्रकाशने. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावसंख्या होती. बॅकफूट कट केलाय बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये बॅकफूट पॉइंट मध्ये एका धावेसाठी. धावफलक आता 19 झालेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला. एकही फलंदाज बाद झाला नाहीये तो धामणी एक्सप्रेस या टीमचा. हॅलो माइक चेक. आता हॅलो पहिल्याच बॉलवर इथे सिंगल घेतली आहे. धावसंख्या आता 20. हो क्लीन बॉल ट्रिपल आचित. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. पहिली विकेट डाऊन. पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट इथे गमावली आहे धामणी एक्सप्रेस या टीमने. पहिला ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाज संदीपने. 20 धावसंख्या झाली आहे. हॅलो 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 20 धावा स्कोर बरोबर. सध्या पहिली मॅच या दुसऱ्या दिवसातील धामणी एक्सप्रेस विरुद्ध श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता इथे श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमने निर्णय घेतला होता प्रथम गोलंदाजी. सध्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 20 धावा झालेत. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाज संदीप याने पहिली विकेट प्राप्त केली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फायर बॉल लागलाय. सिग्नल येईल लेग बाय स्वरूपात. कुंभार सर एक ऑफिसर पंच स्क्वेअर लेग पंच भगत सर पंचाची भूमिका चांगली निभावत आहेत. हो चांगला बॉल शॉर्ट लाईन दिली होती. बॅटची एज लागली होती. विकेट कॉन्फिडन्सची संधी होती परंतु ते कॅच ड्रॉप. दुसरी कॅच ड्रॉप झाली इथे. धावसंख्या आता 21 आहे. एक फलंदाज बाद. धावा करावे लागतील. या मैदानावर 40 हे फायटिंग टोटल मानलं तर 4 ओव्हर मध्ये चांगला फटका. बॉल हवेत आहे. बॉल जाईल स्क्वेअर लेग बॉलांच्या पलीकडे आला इथे षटकार. पंकज अक्षयने हा षटकार ठोकलाय. चांगला टायमिंग इथे पाहायला मिळत आहेत. अक्षय ऑन फायर. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तग उभा आहे. 27 धावा झालेत. ओहो बॅकफूट ला येऊन खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय आणि ते डॉट बॉल षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 9 ची सरासरी गाठत धामणे एक्सप्रेस या टीमने एका विकेटच्या मोबदल्यात 27 धावा केल्यात. नेक्स्ट मॅच श्री दत्तकृपा 11 गोटील विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी या दोन टीम.
3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा, एक फलंदाज. हॅलो हॅलो, माइक चेक. नेक्स्ट मॅच श्री रत्नकृपा 11 घोटील विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी या दोन टीम दरम्यान. ओबॅची एज चांगला जेल 100 कॅच. दुसरी विकेट डाऊन. निलेश पहिल्याच बॉलवर इथे विकेट प्राप्त केली. स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली. सुरुवात चांगली केली आहे. धावा करावे लागतील बॅटिंग करा संघाला. दामणे एक्सप्रेस चांगला निर्णय गोलंदाजी करा टीमचा. श्रीनाईकबाई 11 गलमेवाडी या टीमचा. टॉस जिंकला तर प्रथम गोलंदाजी, कारण डू फॅक्टर आहे. सकाळ 17 धावा कमी होतात हे त्यांना माहिती आहे आणि ती रणनीती आखली. बॉलर तयार. निलेश हाफ ट्रॅकर, परंतु दिशाहीन चेंडू. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीम टू ऍड होईल. धाव संख्या 28-28. न्यू बॅटर प्रथमेश. ओ बॉल लेफ्ट केलाय डाऊन द लेग. लेग स्टंपच्या बॉल बाहेर. हा देखील व्हाईट बॉल. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर टाकला होता आणि दुसरा बॉल हा लेग स्टंपच्या बॉल बाहेर टाकलाय. दोन्ही चेंडू एक्स्ट्रा फेकलेत. धाव संख्या 29-29. सध्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. खांद्याचा वापर चांगला करतोय गोलंदाज निलेश. शॉर्ट लँड डिलिव्हरी. 29 धावा. हो हा देखील बॉल चांगला आहे. रन घ्यायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रनआउट झालेत. 9 टक्केचा फलंदाज इथे बाद झालाय. अक्षय बाद. त्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता. नवीन बॅटर राज. धाव संख्या 29. 3 फलंदाज बाद झालेत. खराब स्थिती. न्यू बॅटर राज. 29 धावा. 3 बॉल शिल्लक आहेत अजूनही पहिल्या डावातील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पायाला बॉल लागला आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. लेग बाय स्वरूपात सिग्नल आलाय. एका धावेने धाव फलक 30-30. नेक्स्ट मॅच श्री रत्नकृपा 11 घोटील विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी. टॉस साठी यायचंय. हो चांगला बॉल. लेंथवर बॉल हिट केला त्यानंतर राईज झालाय. सरप्राईज केलेत. विकेट किपर देखील सरप्राईज झालाय. हा डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी. रोखून धरलाय. बीट केलंय. धावगतीला ब्रेक दिलाय. ओहो डाऊन द लेग. 22 रुपयात 1 धावा. एकूण 2 धावा मिळतात. या बोनस रुपयात धावा मिळाल्यात. धाव संख्या आता पोहोचली या 32. पहिला सामना धामणे एक्सप्रेस विरुद्ध श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या दोन टीम दरम्यान. काल देखील रंगतदार सामने झाले या मैदानावर. 40 धावा देखील डिपेंड झालेत. त्यामुळे कोणती धावसंख्या सेफ नाहीये. हो हा देखील बॉल चांगला आहे. रन घ्यायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. सर हा शेवटचा रनआउट आहे की डेलिब्रेट आहे? डेलिब्रेट आहे. ओके. 32 धावा. डॉट बॉल आहे. 33 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये. श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमने गोलंदाजी करत असताना 32 धावा रोखले. धामणे एक्सप्रेस या टीमने 33 धावांचा टार्गेट ठेवले. ते श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमच्या समोर 24 चेंडू विजयासाठी
33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रति ओव्हर मध्ये 8 धावा कराव्या लागतील ते श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमला. पहिला सामना आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत श्री आध्यात्मिक फायटर्स गोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025. हे दुसरं पर्व. सर्वांनाच गर्व, एक अभिमानाची स्पर्धा, मानाची. गावाच्या एकात्म्यासाठी संपूर्ण संघ येथे उतरलेत. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी येथे उतरलेत. फर्स्ट प्राइज या स्पर्धेतील रोख रक्कम 30,000 रुपये व चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 13,000 रुपये व आकर्ष चषक. तृतीय पारितोषिक 9,000 रुपये. तसेच अनेक समाजसेवांचं या स्पर्धेला योगदान लाभलंय. आदरणीय श्री करण पाटील सर हे समाजसेवक आहेत. समाजसेवा ईश्वरसेवा मानली जाते आणि तेच काम इथे करतात सर्व मंडळी. आदरणीय श्री विशाल कांबळे सर, आदरणीय श्री मारुती पवार सर, श्री हनुमंत वल्लम सर, श्री गणेश पवार सर, आदरणीय श्री सूरज घाडगे सर. चला छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ आपण आलात असेल तर रिपोर्टिंग करायची आहे, कारण दिलेल्या वेळेमध्ये आज सामने जर पाहिलं तर चालू आहेत. त्यामुळेच छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा, कारण पाहिलं तर ती दत्तकृपा 11 गोटील संघ आमच्यापर्यंत रिपोर्टिंग केली आहे. आपण देखील आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू डीडी सर. आपण 2 दिवस ही चालणारी स्पर्धा आपण व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामी जोडी मैदानात. श्री नाईकबाई 11 गलमेवाडी या टीमची 33 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये. आयुष आणि स्वप्नील बॉलिंग मार्क सज्ज. रोनक फ्रंटलाइन बॉलर रोनक. सलामी जोडी. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिले षटक 30 सर्कलच्या बाहेर एक वाईटिश लॉंग ऑफ आणि मिड विकेट. पहिला बॉल चांगला फटका. ओ बॅक टू बॉलर हा फटका खेळला होता. थोडस इंजुरी जाणवतं. कॅच ड्रॉप झाली. कारण गोलंदाजी करत असताना रिलीज केल्यानंतर थोडस आपला फेस खाली असतो आणि त्यामुळे बॉल हा दिसत नसतो आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकांना कॅच घेणं तितकंसं कठीण असतं. हे चित्र इथे घडलं आणि ते पहिला बॉल डॉट बॉल आहे. कॅच ड्रॉप म्हणता येणार नाहीये. रोनक तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केले पहिल्या बॉलच्या तुलनेत. हा बॉल देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. सुरुवात चांगली केली. सुरुवात चांगली करणे गरजेचं आहे, कारण एक मापक आव्हान आहे. 33 धावांचं टार्गेट आहे, त्यामुळे चांगली गोलंदाजी तुम्हाला करावीच लागेल. प्रेशर बिल्ड करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघावर. हाफ ट्रॅकर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. ओळखलं होतं, फॉलो केलं होतं बॅटरला. तो पुढे येतो, त्यामुळे बॉल मागे आपटलाय. भरपूर शॉर्ट लाईन दिली होती. हा बॉल डॉट. सलग 3 जण डॉट. चांगली गोलंदाजी रोनक. नेक्स्ट मॅच जी होणार आहे श्री दत्तकृपा 11 गोटील विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीम कर्णधार आपण यायचं आहे. 1 ओव्हर नंतर बरोबर टॉस होईल. टॉस को बॉस मध्ये तिथे आमचे सहसमालोचक मित्र डीडी सर आहेत.
उभ्या चेज झेलची संधी व चांगला झेल, चांगला जजमेंट, परंतु चाललाय तो डिक्लेअर झोन मध्ये, त्यामुळे एक धावा. बॅलन्स सोडचं नव्हतं. इथे बॉल कॅच घेतल्यानंतर तो थोडस बॅलन्स केला, त्यामुळे तो इथे डिक्लेअर झोन सेफ आहे. बॅटर खातं ओपन झालंय एका धावेने. आईच व चांगला फटका ऑन ड्राईव्ह केला, फिल्डर आहे तिथे, थोडस प्लंबिंग. रनिंग बिडी विकेट मध्ये एक धावा कंप्लीट केली. धावसंख्या 2. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केले गोलंदाज रौनकने. 4 बॉल टाकलेत, आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेत. संत सुरुवात, एक सावध सुरुवात बॅटिंग करा संघ. नाईकबा 11 गलमेवाडी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लो रन चेडू फेकतोय. चांगली रणनीती गोलंदाज रौनकची. पहिल्या षटक संपले, पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च घेत. चांगली गोलंदाजी. आता येणारे चेंडू 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. आता रिक्वायर्ड रन रेट 10 झालंय. मॅच रंगतदार होऊ शकते. सलामी जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आहिश आणि स्वप्नील 2 धावा स्कोर बरोबर. आपण पाहताय श्री आध्यात्मिक फायटर्स कोटील प्रेझेंट गुरुकृपा चषक 2025 दुसरं पर्व. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे आयोजकांनी. श्री आध्यात्मिक फायटर्स कोटील त्यांचा देखील आभार. तुम्ही सर्व संघाला प्लॅटफॉर्म देताय. टेनिस क्रिकेटचा थरार इथे रंगतोय. गोलंदाज सेकंड ओव्हर साठी आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा. रौनक, राजू. आता फिल्डिंग प्लेसमेंट सेतशे विखुरले. पहिलं मॅन्डेट पॉवर प्ले संपले. 2 धावा स्कोर बरोबर. राजेश दुसऱ्या ओव्हरसाठी राजेश आलाय. पहिला बॉल समोर आहिश. स्लोवन चांगला फटका ऑन साइडला गॅप आहे. बॉल चालला 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर आला इथे चौकार. आता धावसंख्येला आकार दिलाय. सुरुवात केली, आक्रमण केले आहिशने. पहिल्या ओव्हर मध्ये थोडस चाचपड होता आहिश. चौकाराने स्वागत केले राजेशचं. धावसंख्या 6. दुसरं षटक पहिल्या बॉलवर चौकार. 33 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. हाफ टक्का चांगला फटका ऑन साइडला त्याच दिशेने खेळला, फिल्डर आहे तिथे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी. आयुष ऑन फायर. धावसंख्या आता या चौकाच्या मदतीने 10 झाले. दुहेरी अंकात प्रवेश केलाय. धावा स्कोर बरोबर. आता फिल्डिंग प्लेसमेंट चेंज केले. इनफिल्डच्या आत ऑन साइडला तर बघितलं तर एकच फिल्डर आहे. मिड विकेट दरम्यान डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मिड विकेट काऊ कॉर्नर. बॅकफूट पंच कव्हर ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी पण थ्रो चुकीचा गेलाय. सिंगल घेतली आहे. आता धावसंख्या 11. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 11 धावा स्कोर बरोबर. अजूनही 22 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. कमबॅक केले गोलंदाज राजेशने. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आले होते. स्वप्नील हो बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. धावसंख्या 12 धावा स्कोर बरोबर. इथे टॉस झालाय. श्री रक्तकुपा 11 गोटील विरुद्ध छत्रपती 11 कोळेकरवाडी या 2 टीम दरम्यान टॉस जिंकला. इथे श्री रक्तकुपा 11 गोटील या टीमने या निर्णय घेतला प्रथम फलंदाजी. व बॅकफूट पंच केलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. भरपूर गॅप आहे. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर आला इथे चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. धावसंख्या आता 16 झाली आहे.
राजेश्वर आक्रमण केले. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त रोनकने 2च धावा दिले होते. पूर्णपणे मॅच मध्ये होतं. धामणे एक्सप्रेस 17 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॅकफूट पंच, चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार स्वप्नीलच्या बॅट मधून. फिल्डिंग प्लेसमेंट नुसार तो फलंदाजी करतोय, कारण पॉइंटच्या डीप मध्ये कोणता फिल्डर नाही आहे हे त्याने ओळखलं. धावसंख्या आता पोहोचली 20-20. आता टार्गेट सोपं झालंय. आता फक्त 13 धावांची आवश्यकता. या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आलेत. चेक 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एक उलटा चेंडू स्ट्रेट खेळलाय. बॉल जाईल सीमा रेषेवर. चौकार, सलग तिसरा चौकार आलाय. बॅटर स्वप्नीलच्या बॅट मधून चांगली फलंदाजी मंत्रमुग्ध केलंय. 24 धावा आहेत. पहिली चौकाची हॅट्रिक हे नोंदवली या स्पर्धेमध्ये. 24 धावा. आता फक्त 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 चेंडू 9 धावा. बॉल जास्त, धावा कमी आहेत. सामना चेक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी निलेशदा पवार यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाचे उमेशदादा कोळेकर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. संभाजीदादांनी आपल्याला कॉल दिला. आपली मॅच चालू आहे, आपण व्यासपीठावर येऊन जावा असं आपल्याला कॉल आहे. उमेशदादा कोळेकर, पाहिलं तर कोळेकरवाडीचा ढाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांना विनंती करतो दादा या. संभाजीदादांचा आपल्याला कॉल असेल आयोजकांचा, आपण यायचंय. तिसऱ्या ओव्हर व चांगला फटका. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे, पण बॉल पुढे पडला आणि बॉल चाललाय 1 बाउन्स सीमा रेषे बाहेर. चौकार, चांगलं टायमिंग. स्वागत केलं इथे आयुषने. चांगली फलंदाजी करतात दोन्ही बॅटर. तुटून पडलेत, थांबायचं नाव घेत नाहीत. आता धावसंख्या 28 झालेत. बॉलिंग मार्कवर प्रकाश आलाय, त्याचं स्वागत केलंय. आता फक्त 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व चांगले खेळाडू दाखवली आहे. जोरदार टाळ होऊन जाऊ ते आईसाठी. स्वतः मान्य केली आहे की मी बाद आहे. बॅटची एज लागली होती ते. कॉडबॅनच्या रूपात पहिली विकेट ती मिळाली आहे. 28 धावा, 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. बॉल जास्त आणि निम्म्या धावा तुम्हाला करायच्या आहेत. आता न्यू बॅटर निलेश. स्वप्नील चांगली फलंदाजी करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या बॅट मधून 3 चौकार आहेत. प्रकाशने चांगलं कमबॅक केलंय. धामणे एक्सप्रेस या टीम कडून पहिला सामना. धामणे एक्सप्रेस विरुद्ध श्री नाईकबा 11 गलमेवाडी या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता इथे श्री नाईकबा 11 गलमेवाडी या टीमने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. तो चांगला निर्णय त्यांनी आतापर्यंत सिद्ध केलाय. 28 धावा स्कोर बोर्डवर. न्यू बॅटर निलेश 1 डाऊनच्या भूमिकेत. 5 धावांची आवश्यकता. प्रकाश तयार ओव्हर द विकेटने. तिसरा बॉल वो बॉल सोडलाय डाऊन द लेग. पंच वर्ल्ड कुंभार सर व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन्स टीमच्या ऍड होईल. धावसंख्या 29-29. आता फक्त 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. टेन्शन फ्री आहे, डगआउट खुश आहे श्री नाईकबा 11 गलमेवाडी या टीमचं. हो चांगला बॉल, परंतु विकेट किपरने चूक केली आहे. 22 रुपयात 1 धावा टीमच्या ऍड होईल, कारण डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. धावसंख्या 30-30. आकाश सर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काल देखील पंचांची भूमिका निभावली. व शॉर्टलाईन डिलिव्हरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. हा बॉल डॉट. प्रकाश आता क्लोज क्षेत्रशी लावले गेले. सिली मिडॉन शॉर्ट स्क्वेअर लेग. सिली कव्हर. हा देखील चांगला बॉल. लेंथ वर बॉल हिट करतोय. त्यानंतर चांगली गोलंदाजी. तीन धावांची आवश्यकता मॅच मध्ये. सामना सोपा झालाय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. सकाळचं सत्र, पहिली मॅच.
हा देखील चांगला बॉल बीट करतोय. निलेशला पूर्णपणे बीट केले या ओव्हर मध्ये. प्रकाशने चांगली गोलंदाजी. षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपले. 30 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा. प्रकाशने 1 विकेट प्राप्त केली. आईची विकेट त्याने घेतली. शेवटचे 6 बॉल 3 धावा. धावा डिपेंड होतील का? क्रिकेटच्या पटलावर हे धावा देखील डिपेंड झालेत. काल देखील बोललो मी की कोणती धावसंख्या सेफ नाहीये. सेकंड 3 धावांची आवश्यकता. 6 बॉल 3. दीपक गोलंदाज मार्फत दीपक जे दुसरं षटक ते मागात ठरत. हे टर्निंग पॉइंट ठरलं या मॅच मध्ये. बॅकफूट पंच चांगला पॉइंटच्या डोक्यावर खेळला आणि बॉल चाललाय दणदणका सीमारेषे बाहेर आलाय. ते विजयी चौकार आणि या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय ते नाईकबा 11 गलमेवर या टीमने. आपलं हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला हार्डलक धामणी एक्सप्रेस या स्पर्धेत तुम्ही सहभागी झालात.